आज जरा एक वेगळ्या मुद्द्याला हात घालतो. वेगळा मुद्दा म्हणजे संबंधितच आहे, पण तरी वेगळा आहे. काल याच्यामध्ये आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एक्सरे काढला छातीचा. कारण हा खोकला जवळपास 3 आठवडे चाललाय. त्यामुळं एक डॉक्टर मित्र होते, त्यांनी मला सल्ला दिला की एक्सरे काढून घ्या. म्हणून काल सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन एक्सरे काढला. आणि त्याचा रिपोर्ट नाही मिळाला कारण काल शनिवार होता. तर तो रिपोर्ट मला सोमवारी मिळेल. डॉक्टर मित्राला मी तो रिपोर्ट दाखवला. तर त्यांचं म्हणणं आहे की ब्रॉन्कायटिसची लक्षणं दिसतात. तर ब्रॉन्कायटिस म्हणजे फुफ्फुसाचा तो एक हे आहे, म्हणजे काय म्हणतात त्याला, कफ आहे किंवा आजार आहे किंवा सूज आहे, म्हणून ते सारखा खोकला चालू आहे तो ब्रॉन्कायटिस. आणि उद्या काय असेल ते कळेल अजून काही चाचण्या करून. तर मला थोडं हसायला पण आलं. बौद्ध परंपरे मार नावाची गोष्ट आहे. मार. मार म्हणजे तुमच्या कामामध्ये विरोध करणारी, तुम्हाला मारणारी प्रत्येक गोष्ट मार. बुद्ध ज्याला काय म्हणतात ते, चक्कर येऊन पडले, तेव्हा पण असं म्हणतात की काय शब्द आहे ते, तो मार म्हणतो तू आता 1000 ईशांनी मरणार आहेस. तुझा मृत्यू जवळ आलेला आहे. म्हणजे खा पी मजा कर. तर त्यांचा जो संकल्प आहे, संकल्प आता आपला दुसरा दुसरा अंग आहे ना, अष्टांगिक मार्गाचं दुसरं अंग आहे संकल्प. तर तिथे ते त्यांचा संकल्प बोलून दाखवतात त्या माराला. आता मार म्हणजे त्यांच्या मनातले ते विचार आहेत, मनातच येतं ते. तर ते काय शब्दप्रयोग आहेत ना, आता मला ऐन वेळाला ते मुद्दा लक्षात आला. भंतेजी काय आठवतंय का? मी पण प्रयत्न करतोय परंतु नाही आठवत. म्हणजे ते माराला जणू काय म्हणतात, तुम्हाला भीती नको घालू. पुस्तक पाहतोय मी. म्हणजे माझे रक्त सुकलं तरी चालेल, सगळं नष्ट झालं तरी चालेल, पण मी माझ्या ध्येयापासून वंचित होणार नाही. असं काहीतरी ते माराशी संवाद आहे. तर हे ब्रॉन्कायटिस झालं तर ते आता मार जणू काय म्हणतो, फार आनापान सती न काय आनापान सती करतो. फार चाललंय सती सती. तर कोणत्या परिस्थितीत आपलं काम चालू पाहिजे.
आणि एक हे आहे, अशी म्हण आहे, डिफिकल्टी इज अपॉर्च्युनिटी. जेवढी कठीण परिस्थिती असते तेवढी संधी असते, असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्याला संधी मानलं पाहिजे. जसं आता बुद्ध आता मरायला टेकले, तिथं सिद्धार्थ गौतम मरायला टेकले. म्हणजे सुजाताचा अन्न मिळायच्या अगोदर ते मृत्यू जवळच आला होता, चक्कर येऊन पडले होते, अंगात त्राण नाही. तर त्या मृत्यू जवळ आलेला आहे. आणि तिथं त्या मृत्यूलाच ते जणू काय उत्तर देतात, त्या माराला. मच्छू मार, त्याला मच्छू मार असा शब्द आहे, म्हणजे मृत्यू नावाचा मार. तर तो म्हणतो आता तू मरणार आहेस. काय झाला आता हे, बंद कर, खा पी मजा कर. तर पहिल्या टोकाला ये म्हणे, काम सुखल्लिकानु योगो. तर बुद्ध त्याला उत्तर देतात की तू मला घाबरवू नकोस. आता आपल्यापैकी पण 1 2 3 4 5 6 जवळपास सगळेच लोक काही ना काही अडचणीतून चाललेले आहेत, इथे उपस्थित असलेले. काही ना काही अडचणीतून, आणि काही प्रचंड अडचणीत आहेत, मला माहिती आहे. पण अशा वेळी सुद्धा ज्याला एक संकल्प किंवा श्रद्धा म्हणा, फार तर श्रद्धा ही अशी गोष्ट असते ज्याच्या मन मन त्याच्यातून हलत नाही तिथून, त्याला श्रद्धा म्हटलेला आहे. श्रद्धा म्हणजे फक्त भक्ती नाही. श्रद्धा म्हणजे श्रद्ध, तिथं मन थांबणं, त्याला श्रद्धा म्हणतात. तर कोणत्याही परिस्थितीमध्ये, कोणत्याही अवस्थेमध्ये आपली श्रद्धा, आपली फेथ, आपला संकल्प, निश्चय ढळला नाही पाहिजे. त्याला सम्यक संकल्प म्हणतात. सम्यक संकल्प, नुसता संकल्प नाही, सम्यक संकल्प. म्हणजे तो तो संकल्प जो आहे ना, तो असा आहे का, तो तो ह्याही टोकाला जात नाही आणि त्याही टोकाला जात नाही. म्हणजे आता इथं बुद्धाच्या बाबतीत काय आहे की ते आता ते खा प्या मजा करा, त्याही टोकाला ते जाणं शक्यच नव्हतं, जरी मृत्यू जवळ होता तरी. आणि माराने त्यांना जणू काही, मृत्यू मारानं, मच्छू मारानं त्यांना जणू काही दम दिलेला आहे. आणि बुद्धांनी त्यांना, होणाऱ्या बुद्धांनी म्हणजे सिद्धार्थ गौतमांनी त्यांना जणू काही दम दिलेला आहे की तू असं समजू नको की तुझ्या तुझ्या तंबीनं, तुझ्या दम दिल्यानं मी मागं फिरेल. नाही. तर संकल्प हा आढळ असतो, असं आपल्याला म्हणता येतं. कारण त्याच्या पाठीमागे सम्यक दृष्टी असते, ती समज असते, ती जीवन समजलेलं आहे. आता जीवन लक्षात आलेलं आहे की त्याचा जो मार्ग आहे तो ठरलेला मार्ग आहे. जीवनाचा मार्ग ठरलेला आहे. कोणता आहे जीवनाचा ठरलेला मार्ग? मध्यम वर्ग. बस. हा. मध्यम वर्ग. नाही, जीवनाचा मार्ग, मध्यम मार्ग हा अंत. बुद्धांचा मार्ग आहे, बुद्ध होणाऱ्यांचा मार्ग आहे. आणि जीवनाचा मार्ग जो आहे, हे जीवन जन्मामुळे अस्तित्वात आलं, जे काही कारण असेल ते. आणि हे जीवन तरुण होणार, हे म्हातारा होणार, आणि हे मरणार.
ते तुम्ही आपण काही करा याचा कंडिशनल कंडिशनल हा कंडिशनल हा कंडिशनल कंडिशनल. कंडिशन आहे, कंडिशनर आहे. ते मरणार, याच्यामध्ये प्रियांचा वियोग होणार, अप्रियांचा संयोग होणार, मनासारखं कधीच होणार नाही. हा जीवनाचा मार्ग आहे. पण ह्याची भीती कोणाला असते? जो जागृत नाही त्याला, जो भानावर नाही त्याला, जो सतीमध्ये नाही त्याला, आणि जो भानावर येतो, ज्याला जीवन समजतं, म्हणजे ज्याच्यामध्ये सम्यक दृष्टी निर्माण होते, ज्याला ज्याला जीवनाचं सत्य स्वरूप समजतं का हे असंच आहे, हे असंच आहे, हे असंच आहे. सब्बे संखारा अनिच्छाती, सब्बे संखारा दुःखाती, सब्बे संग धम्मा अनत्ताती. हे असंच आहे आणि असंच असतं. आणि आपली अपेक्षा असते का हे तसं नसावं. म्हणजे जन्म झालेला चालेल पण मरण नको, तरुण असलो तर चालेल पण म्हातारा नको, केस काळे चालतील पण पांढरे नको, चेहऱ्यावर तेज असलेले चालेल पण सुरकुत्या नको. म्हणजे जे चांगलं चांगलं, जे जे लोभाला पाहिजे, तृष्णेला जे पाहिजे ते ते आवडतं. आणि त्याच्या आणि प्रत्यक्षात तर विरुद्ध, सगळं वेगळंच विरुद्ध चाललंय सगळं. जे आपल्याला पाहिजे ते काही वेळ असतं आणि ते निघून जातं. त्यालाच अनित्यता म्हटलेला आहे. आणि ज्याला मी आणि माझं म्हणतो, असं काहीच नाही. म्हणजे ठरवून जन्म घेतला नाही, ठरवून मरणार पण नाही. कधी काळी तरुण होतो, आता आता आमचं म्हणतो, किंवा आता समजा धानके सर आहेत किंवा बनतेजी आहेत, आता तिच्या कोण आहे वयस्कर अजून, बाकी सगळे अजून. सुनील सर, तुम्ही काय समजता स्वतःला, तरुण आहात की वयस्करच्या मार्गावर आहे. मार्गावर आहे? म्हणजे ठीक आहे, मी ते म्हणून तुम्हाला विचारलं. मी तुम्हाला म्हातारा म्हणलं, तुम्हाला इन्सल्ट वाटला म्हणजे मग तुम्ही मलाच म्हणणार तुम्ही म्हातारा म्हणता. आत्ताशी तर मी रिटायर झालोय. आत्ताशी तर 60 झाले का, 60 नाही झालं पण 62वर सुरू आहे. 62 सुरू आहे तर म्हणजे ऍक्च्युअली. तर नाही, जेव्हा जेव्हा मला म्हणजे माझा पहिला केस पांढरा झाला डोक्यावरचा, हा, तेव्हा तर तुम्ही म्हातारे समजायला लागले नाही तर. नाही नाही, पण ते पाहून मला मला आनंद झाला उलटा. हा. मला पण आनंद यासाठी झाला वा वा की वा वा मी या निसर्गाचा हिस्सा आहे. वा वा म्हणजे निसर्गाचा नियम हा मला पण लागू पडतोय. वा 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 वा, याला सम्यक दृष्टी म्हणतात. याला दृष्टी म्हणतात. हे सम्यक दृष्टीचा हे आहे की तुम्ही पांढरा केस स्वीकारता. ज्याला पांढरा केस स्वीकारता येतो, ज्याला सुरकुत्या स्वीकारता येतात, ज्याला अं, दृष्टी क्षीण झालेली स्वीकारते. आता माझं माझं कानाच्या बहिरेप्रमाणे तर जन्मापासूनच आहे. म्हणजे मी काय म्हणतात, जसं मला कळतंय, ते कळायच्या आधीपासूनच, म्हणजे साधारण वर्षाचाच असेल तेव्हापासून माझे जे कान फुटलेले होते, तर ते अनेक वर्ष ते फुटलेलेच होते. म्हणून मग ते ते सांभाळता सांभाळता माझं अर्ध जीवन निघून गेलं ट्रीटमेंटसाठी. म्हणून या कानाचे 4 ऑपरेशन झाले, याचं एक झालं. काय ते सेप्ट्रम, नाकाचं हे हाड वाकडं होतं म्हणून नाकाचं ऑपरेशन झालं. घशाचं टॉन्सिलचं ऑपरेशन हे मला वाटतं काय 5वी 6वीलाच असताना झालेलं आहे. ते मला काही, फक्त मला ते भरती केलेलं फक्त आठवते मला ते दवाखान्यामध्ये. आणि ऑपरेशन झाल्यानंतर वडिलांनी आईस्क्रीम आणून दिली होती, तेवढंच मला आठवते. बाकी मग मला काय त्रास झाला काय ते आठवत नाही मला. पण टॉन्सिलला, म्हणजे हे जे ENT डिपार्टमेंट आहे, नाक कान घसा, हे अख्खं खोललेलं आहे सगळं. आणि मी थोडस नेटवर पण शोधलं काल. म्हणजे कसं आहे, जीवनाचं स्वरूप म्हणून बोलतोय बरं का मी, ही पर्सनल गोष्टी नाहीत ह्या, पर्सनल अनुभव आहेत. परंतु पर्सनल अनुभवाला धरूनच धम्म जगतो आपण.
धम्म ही काय अशी बाहेरची गोष्ट नाही. हे काय फक्त पुस्तकी अभ्यास नाही. आपलं जे वर्तमान जीवन आहे, जे आपण जगतो, त्याच्यातच धम्म आहेत. कारण धम्म म्हणजे जीवनच आहे, लाईफ आहे. तर मी नेटवर थोडस याचं लक्षणं पाहिली, ब्रॉन्कायटिसची वगैरे किंवा बाकीचे आणखी त्याच्यातून उद्भवणारे बाकीचे आजार. त्याचं मी पाहिलं तर त्या ब्रॉन्कायटिसचा संबंध, फुफ्फुसातल्या आजाराचा संबंध तुमच्या ENT आहे, नाक कान घशाशी आहे. तुमच्या श्वासामध्ये किंवा तुमच्या कानामध्ये किंवा घशामध्ये जर इन्फेक्शन्स असतील तर, आणि ते खूप वर्ष असतील, तर त्याचा परिणाम तुमच्या फुफ्फुसावर होणार, श्वासावर होणार. आणि म्हणून मला ते कफचा पण त्रास बऱ्याच दिवसापासून असावा असं मला वाटतं. ते मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. घसा कोरडा पडतो चालायचं, किंवा कफ आहे चालायचं. माझा पूर्वीचा आवाज एकदम बसका होता, आता पण बसकाच आहे तो. म्हणजे माझं स्वरयंत्र नीट काम करत नाही, याचा अर्थ असा. माझा आवाज बसका आहे, म्हणजे असा फार उंच जात नाही. लो फ्रिक्वेन्सी. हा. लो फ्रिक्वेन्सी. हा, लो फ्रिक्वेन्सी म्हणजे तुमचे जे व्होकल कॉर्ड्स आहेत, हे प्रॉपरली ते व्हायब्रेट होत नाही ते. म्हणजे मंद्र सप्तक आहे. हा, मंद्र सप्तकातले खालच्या खालच्या सप्तकात, आणि ते खालच्या सप्तकात नीट चालत नाही. आणि त्याच्यात अजून मी शास्त्रीय संगीत शिकताना अजून मंद्र सप्तकातला सराव केला, म्हणजे ते अजून खाली आला तो. तर तसा करायला नव्हता पाहिजे मी. तर मी मध्य सप्तकातला थोडासा सराव चालू ठेवला असता तर ते अजून खाली नसता व्हावं. कारण ते मंद्र सप्तकातला अभ्यास केला, सराव केला, की तुमचं जे स्वरयंत्र आहे त्यातली उलट अजून ही वाढते. काय म्हणतात त्याला, डायमीटर, गॅप गॅप. तो गॅप वाढतो. त्याची ती ही वाढते, आणि मग अजून तो आवाज पसका येतो. असो, हे सगळं मी पाहिल्यानंतर आणि हे सगळं कसं अविद्येतल्या गोष्टी आहेत, अज्ञानातल्या गोष्टी आहेत, माहिती नाही कधी काय कशामुळे काय झालं ते. आणि परत ग्रामीण भागामध्ये राहत असल्यामुळे 7वी पर्यंत गावाकडेच होतो. आणि गावाकडं तोच कालखंड असा होता की तिथं प्रॉपर ट्रीटमेंटची गरज होती. आणि गावात एकच आयुर्वेदिक आपला साधा डॉक्टर असायचा. आणि तो आपला वडिलांना सांगायचा, याचे जरा कानात पाणी मारून याचं कान धुत चाला रोज. तर वडील ते धुवायचे, म्हणजे त्याने अजूनच कानाचं वाट वाट लागली. असं बरंच काय काय ते झालं, ते त्याचे एकूणच हे असे परिणाम आहेत. त्याच्यातून अजून एक गोष्ट आहे की आपण पराधीन असतो, आपण परिस्थितीच्या अधीन असतो, म्हणजे कंडिशनडच असतो आपण. ते सगळ्याच हे असं लाईफ चाललेलं असतं, जीवन चाललेलं असतं, आणि हे असंच असतं. आणि प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या जीवनाकडे असं थोडस ओपन माइंडेडली, उघड्या डोळ्यानं बघायचंय, आणि ते ऍक्सेप्ट करायचंय. त्याच्यामध्ये निराश होण्याची काही आवश्यकता नाही. हे जीवन हे असंच असतं. आणि त्याचे जे काही यातनादायक परिणाम असतात, त्या परिणामांकडं संधी म्हणून पाहायचं. का हे दुःख आहे म्हणूनच दुःखमुक्तीची गरज आहे, आणि निब्बाणाची गरज आहे, म्हणून बुद्ध धम्माची गरज आहे. म्हणून उलट जास्त भानावर यायचं, जास्त सती साधनेचा अभ्यास करायचा. आता इथे विशाल कसबे पण आहेत, आता इथे मगाशी होते की नाही मला माहिती नाही. हा. विशाल कसबे पहिल्यापासूनच आहात ना तुम्ही इथे? हा आहे पहिल्यापासून आहे. ओके ओके, हा. कारण ते पण क्रिटिकल याच्यामध्ये आहेत, म्हणून त्यांचं नाव घेतलं मुद्दाम. त्यांचे पण त्यांचे पण प्रॉब्लेम आहेत, सिरियस प्रॉब्लेम. तर आपल्या सगळ्यांना गरज आहे याची. हा काय फक्त टाइमपासचा अभ्यास नाही, हा प्रॅक्टिकल अभ्यास आहे. आणि जे आपण शिकतो सती म्हणून, किंवा आता धम्मचक्र प्रवर्तन म्हणून, किंवा अष्टांग मार्ग म्हणून, किंवा बाबासाहेबांच्या बुद्ध अँड धम्म म्हणा, हा सगळा आपल्यासाठी प्रॅक्टिकल अभ्यास आहे. आणि हा आपल्या जीवनामध्ये अप्लाय करून पाहायचा आहे, लागू करून पाहायचा आहे.
असा हा अभ्यास आहे. म्हणून मी तुम्हाला आजच्या वर्गाची सुरुवातच मी तुम्हाला असं म्हटलं की जरा थोडंसं वेगळं बोलणार आहे, पण विषयाला धरूनच आहे. आणि माझा व्यक्तिगत विषय काय किंवा तुमच्या जीवनातला तुमचा विषय काय, एकच गोष्ट आहे ती, एकच बाब आहे. किंवा बुद्धांचा विषय काय किंवा बाबासाहेबांचा विषय काय, सगळे सगळेच सगळेच विषय जे आहेत ना हे जीवनाशी संबंधित आहेत आणि सुखदुःखांशी संबंधित आहेत. आणि सगळ्यांचा उद्देश एकच आहे. म्हणून आपण याच्याकडे थोडस केवळ अभ्यास म्हणून पाहायचं नाही. तर संकल्पावर आपण इनडायरेक्टली आलेलोच आहोत. अष्टांग मार्गाचा दुसरा भाग. काल आपण सम्यक दृष्टीच्या अंतर्गत बाबासाहेबांचं जे काही स्पष्टीकरण होतं, बुद्धांचं पहिलं प्रवचन म्हणून, बुद्धांचं पंचवर्गीयांना जे पहिलं प्रवचन आहे त्याच्यामध्ये आपण अं, सम्यक दृष्टी कशी असते, कसा विचार करावा माणसानं जीवनाबद्दल, त्याचं स्पष्टीकरण याच्यामध्ये आलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग संकल्पाकडे पण आपण वळालो, नॅचरली, आपोआपच. आता हे सगळं इंटरकनेक्टेड आहे. सम्यक दृष्टीपासून सम्यक समाधीपर्यंत आठही अंग जे आहेत ना हे एकमेकांशी कनेक्टेड आहेत. आणि त्यामुळे ते आठ अंग वाटत आहे नाही मला, तर ते आठ अंग नाही वाटत. ते म्हणजे जसं आता अं, हाताची पाच बोटं आहेत, तर ती पाच बोटं वेगळी नाहीत, एकाच हाताला एकाच हाताशी जोडलेले आहेत. फक्त ते आता असे बघायचे की असे बघायचे की असे बघायचे, जसे आपण त्याला हे करू, पण ते हाताचीच पाच बोट आहे. तसं अष्टांग मार्गात तुम्ही एक एक करून पहा, नाही ते एकत्र पहा, उलट पहा नाही तर सुलट पहा. म्हणजे अनुलोम प्रतिलोम म्हणतात त्याला. अनुलोम म्हणजे सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा कर्मांत ते सम्यक समाधीपर्यंत जो सरळ आहे सुलट, त्याला अनुलोम म्हणतात. आणि प्रतिलोम म्हणजे उलट. तर माझा असा अनुभव आहे, शिकवण ही नेहमी सुलट असते, अनुलोम, आणि प्रॅक्टिस ही प्रतिलोम असते, उलट असते. कोणती गोष्ट घ्या, कोणत्या याच्यामध्ये जो शेवटी निष्कर्ष आपल्याला सापडतो, तो नेहमी आपण निष्कर्ष आधी बोलत असतो की मला हे सापडलं, पण ते कसं सापडलं ते त्याच्या आधीच आलेलं असतं. म्हणजे बुद्धांनी जे आता पहिलं प्रवचन दिलं, ते ऍक्च्युली सगळ्या साधनेचा त्यांचा शेवट आहे. त्यांना जे दुःखमुक्ती मिळाली, निब्बाण मिळालं, बुद्ध झाले, अरहत झाले, हा शेवट आहे त्यांच्या साधनेचा, परिणाम आहे. पण इथं ती सुरुवात आहे. मग आता ऐकणाऱ्यांनी ह्या पंचवर्गीय काय करतील, त्यांना जी प्राप्ती झाली तिथून सुरुवात नाही करणार. ते कुठून सुरुवात करतील, ते कुठं आहेत, ते अनुलोम कुठं आहेत? पासून. हा, अनुलोम अनुलोम. हा, उलट प्रतिलोम, उलट अच्छा, हा. सुरुवात करतील. हम्म. ते उलटी सुरुवात करतील. काय सुरुवात करतील? आता मी त्याच्याकडे तसं पाहतो की समाधी आपल्याला पाहिजे. समाधी म्हणजे निब्बाण, दुःखमुक्ती. समाधी म्हणजे युनिफिकेशन ऑफ माइंड असं म्हणा त्याला. जे आपलं मन विखुरलेलं असतं, पांगलेलं असतं, चंचल असतं, अनेक गोष्टीमध्ये व्यापलेलं असतं, आणि त्याच्या पाठीमाग ह्या इच्छा, आकांक्षा, तृष्णा असतात, म्हणजे चित्त असतं. चित्तामुळे मन पांगलेलं असतं, म्हणजे विचार प्रक्रिया पांगलेली असते. ते अनेक गोष्टींचा विचार करत असतं, कारण त्याच्या पाठीमाग जे चित्ताचा रेटा असतो, हे पाहिजे ते नको, असं पाहिजे तसं नको, लोभ आणि द्वेष, डिझायर, तृष्णा. तर तृष्णेचा जो रेटा असतो, आता ही तृष्णा कुठून आली, हाच शोधाचा मुद्दा आहे. ही तृष्णा कुठून आली, तर ही जन्मतःच आलेली येते. ते तृष्णा हेच जन्माचं कारण आहे.
आपण प्रतीत समुत्पाद पाहिला. प्रतीत समुत्पाद जो पाहिला, विद्या, संस्कार, विज्ञान, नामरूप, षडायतन, स्पर्श, वेदना, तृष्णा, उपादान, भव, जन्म, जरा, जाती, मरण, दुःख वगैरे, आपण जे त्या 12 कड्या ज्या पाहिल्या, तर त्याच्यामध्ये जन्माचं कारण तृष्णाच आहे, तृष्णेचं कारण अविद्या आहे. अविद्या म्हणजे अज्ञान आहे, म्हणजे भान नसलेली अवस्था. तर आपल्या मनामध्ये जो जो विस्कळीतपणा आहे, ते विस्कळीतपणाचं कारण आपलं चित्त आहे. आणि चित्त म्हणजे तृष्णा आहे. तृष्णा म्हणजे अनेक इच्छा, आकांक्षा, अगणित. त्याचं काउंटिंग पण आपण करू शकत नाही. अगदी तुम्ही घरामध्ये इकडं तिकडं नजर जरी अशी फिरवली घरामध्ये तुमच्या, आणि तुमच्या आजूबाजूच्या वस्तू जरी पाहिल्या ना, तरी तुमच्या तुमच्या प्रत्येक वस्तूमध्ये तुमची इच्छा, आकांक्षा, तृष्णा दडलेली असू शकते, अनेक गोष्टींमध्ये. एखादी तुमच्या घरातली आवडीची गोष्ट गायब होऊ द्या, किंवा चोरीला जाऊ द्या, किंवा बिघडू द्या, तुम्हाला काय वाटतं बघा? तर त्याच्यात ती अटॅचमेंट आहे, त्याच्यात ती तृष्णा आहे. म्हणून ते चित्त डिस्टर्ब होतं. आणि म्हणून विचार, अरे बापरे कुठे गेलं ते, कधीपासनं मी त्याला, म्हणजे ते किती वर्ष सांभाळलं ते, आणि माझा किती त्याच्यावर जीव होता, आणि मी ते किती कष्टाने मिळवलेलं आहे, आणि त्याला एवढे खर्च केलेला आहे, आणि ते कुठं गायब झालं, कुठे गेलं, किंवा ते बिघडलं, तर किती डिस्टर्ब होतो आपण. साधा आवडीचा पेन जरी आपला गायब झाला, आवडीचा पेन घ्या, किंवा आवडीचा मोबाईल असेल समजा, किंवा एखादी गरजेची कोणती वस्तू असेल, ती जर कुठं दिसली नाही पटकन, किंवा गायब झाली, चोरीला गेली, बिघडली, तर आपल्या मनावर त्याचा काय परिणाम होतो, हा अभ्यासाचा विषय आहे. अशा किती वस्तू आहेत, आपण म्हणजे त्याला प्रपंच म्हटलेला आहे. हे प्रपंच जो असतो डोक्यातला, तो प्रपंच, प्रपंच म्हणजे तृष्णाच आहे. ते तृष्णेनं, म्हणजे चित्त आहे ते चित्तानं हे मन बांधलेलं आहे. आता ते दोन्ही एकच आहे. दोन्हींचं केंद्र जे आहे ते मेंदूतच आहे. ज्याला आता विचार प्रक्रिया जी असते ती मेंदूच्या वरच्या भागात, ज्याला सेरेब्रल कॉर्टेक्स म्हणतात, त्याच्यामध्ये ते विचार प्रक्रिया असते म्हणतात. आणि मेंदूच्या खाली मध्ये, ज्याला लिंबिक सिस्टम किंवा ॲमिगडाला आता ते शास्त्रातली नाव आहे ती, शरीरशास्त्रातली, वैद्यकीय शास्त्रातली, तर त्यातलं म्हणजे माझ्या अल्पशा ज्ञानानुसार, ते तिथं विचार प्रक्रिया तिथंच असते, आणि त्याच्या खालीच मेंदूतच ते भावनेचं केंद्र असतं. आणि ते चित्तात जे येतं, त्याचा परिणाम त्या लिंबिक सिस्टमवर होतो, आणि त्याच्यानुसार ते वरचा मेंदू विचार करतो, आणि विचारांमध्ये आणि चिंतांमध्ये गर्क असतो. आणि याचं आपल्याला काहीच माहिती नाही. प्रॉब्लेम तो आहे. प्रॉब्लेम हा आहे का आपल्यातच आहे ना, आपल्याला काहीच माहिती नाही. आपण पुष्कळ हुशार असू, आपल्याकडे पुष्कळ ज्ञान असू, पुष्कळ शिक्षण असू, पण मेंदूत काय चाललंय ते नाही माहिती आपल्याला. काय चाललंय ते कळतं, पण ते कुठून येतं, ते म्हणजे ते काय चाललंय तेही कळत नाही बऱ्याचदा. परंतु समजा ते थोडंसं कळायला लागलं की हा इथं विचार प्रक्रियेचं काहीतरी कंपन आहेत बुवा, काहीतरी सेन्सेशन जाणवतात विचार नावाचे, किंवा अं, चित्तातलं जे काही तृष्ण आहेत, हे पाहिजे नको, तर ते काहीतरी ते जाणवतंय. आणि काहीतरी हरवल्यात हरवल्याची एक भीती, किंवा भय, चिंता, काय असेल ते, किंवा ते जे काय असतं तो विस्कळीत जाणवतोय थोडाफार, पण कुठे आहे ते नेमकं? कुठे आहे ते? दॅट वी डोंट नो. ते आपल्याला माहिती नाही. आपण असं म्हणू शकतो, सती साधनेच्या प्रॅक्टिसनं आपण कायेत उतरून जाणीवांच्या आधारे, वेदनांच्या आधारे चित्तामध्ये आणि विचार प्रक्रियेपर्यंत आपण पोहोचू शकतो, मनोधम्मांपर्यंत.
त्याच्यात ह्या गोष्टी आपल्याला हळूहळू हळूहळू क्लिअर होत जातील. आणि मग कळेल कुठं काय चाललंय आणि कशामुळं काय होतंय ते. म्हणजे कार्यकारण भाव म्हणजेच प्रत्यक्ष समुत्पाद, तो आपल्याला कळेल. तिथं आपल्याला हे भवचक्र कळेल हळूहळू. हे सगळा प्रॅक्टिकल अभ्यास आहे आणि हे सगळं करण्याचा आता आता ही दृष्टी आहे. आपण जे बोलतोय ही समजा ही दृष्टी आहे, आपली समज आहे का हे असं असं आहे. परंतु ह्याला आपण प्रत्यक्षात कसं उतरवायचं, अप्लाय कसं करायचं आणि प्रत्यक्षात कसं उतरून ते पाहायचं, तर ते पाहायचं हे आधी ठरवावं लागेल. आणि मग आपली साधना खऱ्या अर्थानं प्रतिलोम खालून सुरू होते. समाधी हे उद्देश आहे का सगळं हे विस्कळीत मनाला आपल्याला समाधीमध्ये एकत्र आणायचंय, युनिफाय करायचंय, हा संकल्प आहे, हा उद्देश आहे, ही गरज आहे. आणि आता ह्या सगळ्या अस्तित्वाचं भान आलं पाहिजे, म्हणजे सम्यक सती आली पाहिजे, म्हणजे सतीपठ्ठान आपल्याला जमलं पाहिजे. आणि मग आपण आनापानसती सुत्तामध्ये जे सांगितले त्याप्रमाणे आपण प्रॅक्टिस सुरू केली पाहिजे, सुरू ठेवली पाहिजे, चालू ठेवली पाहिजे. आणि ती निरंतर चालू ठेवली पाहिजे, नॉन स्टॉप. नॉन स्टॉप म्हणजे वर्तमानातला प्रत्येक क्षण. आणि वर्तमान कधी संपत नाही, वर्तमान कधी संपत नाही. कारण आपलं असणं म्हणजे वर्तमानच आहे. जीवन म्हणजे वर्तमान आहे, जीवन म्हणजे भूतकाळ नाही. भूतकाळ ज्याला आपण म्हणतो त्या फक्त मेमरी आहे, आणि भविष्यकाळ ज्याला म्हणतो त्या फक्त आपल्या कल्पना आहेत. पण जे दिसतं, जाणवतं, ते वर्तमान जीवनच आहे. म्हणजे जीवन म्हणजे वर्तमानच आहे आणि वर्तमानाची सती आहे. म्हणून ज्याला आपण अनापान सती म्हणतो, ती वर्तमानातल्या श्वासाची सती आहे. हो, येऊन गेलेल्या श्वासाची सती नाही, आत्ताची. आत्ताचा आन, आत्ताचा अपान, आत्ताच हे काया आन, आत्ताच काया अपान. त्या निमित्तानं कायेत उतरणं, आत्ताची काया पाहणं, त्या कायेतल्या आत्ताच्या जाणीवा म्हणजे वेदना पाहणं, आत्ताचं चित्त पाहणं, आत्ताच्या इमोशन्स पाहणं, आत्ताचं पाहिजे नकोचं ते संघर्ष पाहणं, आत्ताची अवस्था पाहणं, त्याच्यानुसार चाललेले मनोधम्म, विचार प्रक्रिया, आत्ताचे वर्तमानातले पाहणे, हा सतीचा विषय आहे. आणि हा नॉनस्टॉप चालला पाहिजे. परंतु आपलं माइंड तसं नाही. आपलं माइंड इतक्या याच्यामध्ये व्यस्त असतं का ते वर्तमानात लवकर येत नाही. म्हणजे मेमरीमध्ये अडकलेलं असतं, म्हणजे संस्कारांमध्ये अडकलेलं असतं. नाहीतर मग प्लॅनिंग, मी असं करेल आणि तसं करेल, हे असं होईल आणि तसं होईल, आणि असं झालं पाहिजे आणि तसं झालं पाहिजे, आणि असं व्हायला नको आणि तसं व्हायला नको. म्हणजे ह्याच्यातच ते अडकलेलं असतं. त्याच्यामुळं ते वर्तमानात येत नाही. म्हणजे आपण खऱ्या अर्थानं आपण जगतच नाही. म्हणून ही जी भान नसलेली, सती नसलेली प्रमादाची अवस्था जी आहे, त्याच्यामध्ये सती नाही, जागृती नाही, त्याला बुद्धांनी मृतवत जीवन म्हटलेलं आहे. आणि जे जागृत जीवन आहे, जे अप्रमादात आहे, जे भानावर असतं, म्हणजे जेव्हा आपण भानावर जगतो तेव्हाच खरे जिवंत असतो, नाही तर मेल्यासारखेच असतो. स्वप्नवत जीवन असतं ते, स्वप्नासारखं. स्वप्न आपल्याला माहिती नाही, काहीतरी भयंकर स्वप्न पडलं तरच कळतं का स्वप्न नावाची काहीतरी गोष्ट. नाही तर कितीतरी स्वप्न पडतात, येतात आणि जातात. तसं आता सुद्धा जगताना पण आपल्याला असं वाटतं आपले डोळे उघडे आहेत आणि आपण बोलतो आणि ऐकतो आणि खातो पितो, आणि असं वाटतं का आपण जिवंत आहोत. पण आपण जिवंत फक्त 10%, 15%च असतो. जेवढे जागृत असतो, ते पण जागृत जेवढे असतो तेवढेच. पण समजा 5% जागृत असतो तर आपण 5% जिवंत असतो, 95% मृतवत असतो, मेल्यासारखेच असतो. कारण ती गाफील अवस्था असते, ती भान नसलेली अवस्था असते.
सती नसलेली अवस्था असते. हा त्या गाथेचा अर्थ आहे धम्मपदातली. अप्पमाद वग्गातली गाथा. दुसरा वग्ग. अप्पमादो अमत पदम. जे जागृती हा अमृत, हे अमृत अवस्था आहे. अमृतपद, अमृतपद म्हणजे मृत्यू नाही, मेलेला नाही, तो जिवंत आहे. अप्पमादो अमत पदम पमादो मच्छुनो पदम. जो प्रमादात आहे म्हणजे भानावर नाही, तो मेल्यासारखाच आहे. अपमत्ता न मियंती. जे जागृत आहेत ते कधीच मरत नाहीत. आणि ये पमत्ता यथामता. जे प्रमादात आहेत, जे अजागृत आहेत, ते मृतवतच आहेत, मेल्यासारखेच आहेत. अशी ती गाथा आहे. तर हे सगळं लक्षात घेऊन आपल्याला संकल्प करून आपली प्रॅक्टिस जर नीट सुरू झाली नसेल तर नीट सुरू करायची. नीट, सम्यक. सम्यक साधना, आपण याला पूर्वी सम्यक साधना पण म्हणायचं, आठवत असेल काही लोकांना. याला आपण सम्यक साधना म्हणायचो. तर ती नीट नीट साधना आपल्याला करता आली पाहिजे. समजली ना, आता लगेच प्रॅक्टिकल, लगेच प्रत्यक्षात करायची. प्रत्यक्षात वर्तमान श्वासामध्ये उतरायचं, वर्तमान कायेमध्ये उतरायचं, वर्तमान जाणीवा, वर्तमान चित्त आणि वर्तमान विचार प्रक्रिया, मनोधम्म. तर हे आपलं काम आहे. तर मग बुद्धांनी जे पुढचं मग त्या पंचवर्गीयांना जे जे काही सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये मुख्यतः सदाचाराचा मार्ग, अष्टांग मार्गाला त्यांनी सदाचाराचा मार्ग म्हटलेला आहे बाबासाहेबांनी. सदाचाराचं म्हणजे आपली प्रॅक्टिस, आचरण म्हणजे आपली प्रॅक्टिस. आणि सदाचार, चांगलं आचरण, योग्य प्रॅक्टिस, नीट प्रॅक्टिस करणं आणि अष्टांग मार्ग अनुभवणं, हा महत्वाचा मुद्दा आहे. सम्यक दृष्टीबद्दल अजून एक त्यांनी म्हटलेलं आहे की अविद्येचा विनाश म्हणजे अज्ञानाचा विनाश, अज्ञानाचा विनाश, अविद्येचा विनाश हाच सम्यक दृष्टीचा उद्देश आहे. म्हणजे आपल्यातलं अज्ञान घालवणं हा सम्यक दृष्टीचा उद्देश आहे. सम्यक दृष्टी मिथ्या दृष्टीच्या अगदी विरुद्ध आहे. मिथ्या दृष्टी म्हणजे चुकीची दृष्टी. चुकीच्या दृष्टीच्या विरुद्ध सम्यक दृष्टी आहे. मिथ्या दृष्टीच्या विरुद्ध सम्यक दृष्टी आहे. मनुष्याला दुःखाचे अस्तित्व आणि दुःख निरोधाचा उपाय ही उदात्त सत्य न समजणं म्हणजे अज्ञान आहे, अविद्या आहे. अविद्येची फार चांगली व्याख्या आहे की दुःख समजत नाही, आहे भोगतोय पण कळत नाही. म्हणजे दुःखाचं अस्तित्व न समजणं आणि दुःखापासून निरोध कसा होईल, दुःखापासून मुक्ती कशी होईल याचा उपाय न सापडणं, हे सत्य न समजणं म्हणजे दृष्टीचा अभाव, म्हणजे अविद्या, अज्ञान. सम्यक दृष्टीचा हेतू माणसाने कर्मकांडाच्या विधींना व्यर्थ समजणे आणि म्हणजे ग्रंथांच्या शास्त्रांच्या पावित्र्यावरील मिथ्या विश्वास, चुकीचा विश्वास टाकून देणे, हे सम्यक दृष्टीचं लक्षण आहे. सम्यक दृष्टी करता माणसाने अद्भुत कल्पनांचा त्याग केला पाहिजे. निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट माणसाने मानता कामा नये. सम्यक दृष्टीचं इतकं चांगलं परीक्षण आणि विश्लेषण दुसरीकडे सापडणार नाही, ग्रंथात पण नाही सापडत, म्हणजे त्रिपिटकामध्ये पण. म्हणून हे बाबासाहेबांचे शब्द आहेत सम्यक दृष्टीला धरून. हे फक्त त्यांनी त्या ह्याच्यातून, त्रिपिटकातून ते धम्मचक्र प्रवर्तन ते सुत्त उतरून इथं नाही टाकलं त्यांनी.
त्यांनी प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण केलेलं आहे. ज्या सिद्धांतांना वास्तवतेचा किंवा अनुभवाचा आधार नाही व ते केवळ काल्पनिक अनुमाने आहेत, ते सिद्धांत सम्यक दृष्टीसाठी त्याज्य आहेत, म्हणजे टाकून देण्यासारखे आहेत. स्वतंत्र मन, स्वतंत्र विचार हे सम्यक दृष्टीसाठी आवश्यक आहेत. फार मोठाले सिद्धांत आहे ते, मोठाली तत्व आहे ती. प्रत्येक माणसाला काही ध्येय, आकांक्षा, महत्वाकांक्षा असतात. अशी ध्येय, अशा आकांक्षा, महत्वाकांक्षा ही उदात्त, आता उदात्त म्हणजे सम्यक, नोबल, वरच्या दर्जाची, उच्च दर्जाची, उदात्त आणि प्रशंसनीय अशी ध्येय पाहिजेत. अशा अशा आकांक्षा, महत्वाकांक्षा पाहिजेत, उदात्त. ती क्षुद्र आणि अयोग्य नसावी, म्हणजे माणसाची ध्येय ही क्षुद्र नसावीत, अयोग्य नसावीत. हा सम्यक संकल्पाचा आशय आहे, सम्यक संकल्पाचा हा अर्थ आहे. आणि पुढे मग सम्यक वाचा जी आहे ते आपण परवा जे पाहिलं, तर माणसाने जे सत्य असेल तेच बोलावे, असत्य बोलू नये, दुसऱ्याविषयी वाईट बोलू नये, दुसऱ्याची निंदा नालस्ती करण्यापासून परावृत्त व्हावे, आपल्या लोकांविषयी रागाची किंवा शिवीगाळीची भाषा वापरू नये, माणसाने सर्वांशी आपुलकीने आणि सौजन्याने बोलावे, माणसाने अर्थहीन मूर्खपणाची बडबड करू नये. आपण परवा जे पाहिलं, संप फलाप वाचा, व्यर्थ बडबड. आणि निंदाजनक जी भाषा आहे, शिवीगाळीची, निंदाजनक वगैरे जी आहे, ती पिसुण वाचा आहे. तर माणसाने अर्थहीन मूर्खपणाची बडबड करू नये, त्याचे बोलणे त्याचे बोलणे समंजसपणाचे आणि मुद्देसूद असावे. तर ही सम्यक वाचा सांगितलेली आहे. सम्यक कर्मांत म्हणजे शिलाचरण आहे, पानाती पाहता, दीनदाना, कामे सुमिच्छाचारा, किंवा चांगलं वर्तन करण्याची, कायिक वर्तन करण्याची जी अनेक निकष आहेत, त्याला सम्यक कर्मांत असं म्हटलेलं आहे. आणि त्याला बाबासाहेबांनी चारित्र्य असा पण शब्द वापरला आहे. प्रत्येक व्यक्तीला आपला म्हणजे आपलं चारित्र्य पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, चारित्र्य आणि पुढचा जो आजीविकेचा मुद्दा आहे, त्याला चरितार्थ असा पण शब्द वापरला. चरितार्थ म्हणजे आपण त्याला उपजीविका म्हणतो. परंतु आणखीन एक आजीविकेचा एक अर्थ बाबासाहेबांनी इतरत्र लाईफस्टाईल असा पण केलेला आहे, म्हणजे जीवनशैली असा पण त्याचा एक अर्थ, आणि मी तसा अर्थ घेतो. कारण जीवनशैलीमध्ये म्हणजे आजीविकेमध्ये उपजीविका पण येते, म्हणजे चरितार्थ पण येतो, म्हणजे पैसे मिळवण्याचं साधन, धन मिळवण्याचं साधन. परंतु धन मिळवण्यासाठी किंवा चरितार्थासाठी माणूस दिवसातला किती वेळ देतो? 7 तास, 8 तास, 9 तास, 10 तास देतो समजा. बाकीचे जे काही 14, 15, 16 तास राहतात, त्यावेळेला माणूस काय करतो, कसं जगतो, त्याचे इंटरेस्ट काय आहे, तर कुठं कुठं वेळ देतो, शक्ती देतो, कशा कशाचा विचार करतो, कशा कशामध्ये रस घेतो, हा पण मुद्दा आजीविकेमध्ये येतो असं मला वाटतं. आणि यानुसार माणसानं व्यायाम म्हणजे प्रयत्न केले पाहिजेत. हे सगळं एकदा समजलं की त्यानुसार त्याने प्रयत्न केले पाहिजेत. आणि सम्यक व्यायामाचे किंवा प्रयत्नाचे पण एक निकष त्यांनी सांगितलेला आहे, जो आपण परवा पाहिला. सब्ब पापस करणं, कुशलस्य उपसंपदा, सचित्त परियोदपन, एतं बुद्धान सात साधन, ही जी गाथा आहे, त्याचं स्पष्टीकरण याच्यात बाबासाहेबांनी दिलंय की अष्टांग मार्गाच्या विरोधी अशा चित्तवृत्तीचा प्रतिरोध करणे, म्हणजे त्याच्यातून बाहेर येणे, हा एक हेतू व्यायामात असतो, सम्यक व्यायामात असतो. आणि अशा चित्तवृत्ती, अशा अकुशल वाईट चित्तवृत्ती जर आधीच निर्माण झालेल्या असतील, तर त्यातून बाहेर पडणे म्हणजे सब्ब पापाचं अकरण, वाईट कर्मापासून अलिप्त होणे, असा त्याचा अर्थ होतो. आणि ज्या चांगल्या चित्तवृत्ती निर्माण होतात,
त्या वाढवण्यासाठी, चांगल्या गोष्टी, मनातल्या चांगल्या गोष्टी वाढवण्यासाठी प्रयत्न करणे, याला सम्यक व्यायाम असं म्हटलेलं आहे. आणि सातवं अंग जे आहे सम्यक स्मृती, त्याच्याविषयी बाबासाहेब म्हणतात, सम्यक स्मृतीला जागरूकपणा व विचारीपणा यांची आवश्यकता असते. मी तर म्हणतो सम्यक स्मृती म्हणजे जागृतीच आहे, जागरूकपणाच आहे. आणि जिथं जागृती असते तिथंच योग्य विचार काम करतात. म्हणून विचारीपणा म्हणजे चांगले विचार करणं, तर त्याच्यासाठी सतीची आवश्यकता आहे. मनाची सतत जागृती हा सम्यक स्मृतीचा अर्थ होय. म्हणजे आपण बरोबर बरोबर चाललोय आपण. दुष्ट वासनांवर मनाचा पहारा ठेवणे हे सम्यक सतीचे दुसरे नाव आहे. कारण जागृती काय करते, सती काय करते, जे जे काही चुकीचं आहे, वाईट आहे, दुष्ट आहे, विकृत आहे, अशा वासनांवर म्हणजे चित्तावर, म्हणजे लोभ आणि द्वेष, याच्यावरती लक्ष ठेवते. हे सम्यक स्मृतीचं काम आहे. समाधी म्हणजे चित्ताची एकाग्रता म्हटलेलं आहे. आता हे ट्रान्सलेशन कशाचं आहे मला माहित नाही, परंतु केवळ चित्ताची एकाग्रता नाही, तर चित्ताचं युनिफिकेशन, चित्ताचं एकत्र येणं, मनाचं चित्ताचं एकत्र येणं. म्हणजे जी मनाची जी विस्कळीतपणा आहे, जी चंचलता आहे, जे विखुरलेपण आहे, त्याच्यामुळे आपलं जीवन असं योग्य दिशेनं चाललेलं नसतं. कारण आपलं चित्त विभागलेलं आहे, मन विभागलेलं आहे, विखुरलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्या जीवनाला दिशा नसते. तर हे सगळं याचं एकत्रीकरण येणं, त्याला समाधी म्हटलेलं आहे. त्याच्या चित्ताची एकाग्रता हा समाधीचा एक उद्देश आहे, किंवा त्याचा तो अर्थ आहे. असं इंग्रजी शब्दाचा, आता ते मला बघावं लागेल ते समाधीला त्यांनी काय एकाग्रतेला काय शब्द वापरलाय. परंतु युनिफिकेशन, एकत्र येणं, विखुरलेलं अस्तित्व एकत्र येणं, असं हा समाधीचा एक अर्थ आहे. आणि पाच अडथळ्यातून बाहेर पडणं हा एक सम्यक समाधीमध्ये घडून येणारा परिणाम आहे. तर पाच अडथळे म्हणजे आपण परवा पाहिलं तसं कामछंद आहे, म्हणजे इंद्रिय तृष्णा, व्यापाद, थीनमिद्ध म्हणजे आळस, जडत्व, इनर्शिया, आळस किंवा जडत्व, आणि उद्धच्च कुकुच्च म्हणजे मनाची चंचलता, आणि पाचवा जो अडथळा आहे तो विचिकिच्छा, म्हणजे डाऊटफुल माइंड. म्हणजे डाऊटफुल म्हणजे अशा अर्थानं की त्याला निर्णय घेता येत नाही, तो नेहमी संदिग्ध असतो, संदिग्ध मन आहे ते. त्याला, कारण ते जागा नाही, ते सतीमध्ये नाही, भानावर नाही, त्यामुळे त्याला निर्णय घेता येत नाही, त्याला विचार पण करता येत नाही, त्यामुळे त्याला संकल्प पण नाही करता येत, ठरवता पण येत नाही. ठरवता येत नाही म्हणून तसं वर्तन होत नाही. म्हणजे सगळं अस्तित्वच बिघडून जाते, सगळं जीवनच बिघडून जातं. म्हणून ही समाधी या पाच अडथळ्यांना दूर करते असं म्हटलेलं आहे. तर असे हे अष्टांग मार्गाचं स्पष्टीकरण बाबासाहेब, आणखीन बरंच काय काय केलेलं आहे, ते तुम्ही वाचा. कारण ते मोठं मोठं आहे, ते खूप मोठं प्रकरण आहे ते. आणि हे सगळं ऐकल्यानंतर ते परिव्राजक जे आहेत, हे परिव्राजक बुद्धाच्या मार्गावर येतात, मग ते भिक्षू बनतात. नंतर त्यांची दीक्षा होते. भगवान बुद्धांच्या नव्या धम्माचे प्रवचन ऐकल्यावर परिव्राजकांनी अशा भावना व्यक्त केला की जो अत्युच्च नैतिक भावनेने प्रेरित झालेला आहे आणि जो आपल्या काळातील बौद्धिक ज्ञानात तज्ज्ञ आहे. आता हा अनुवाद आहे, हा बाबासाहेबांच्या शब्दांचा अनुवाद आहे. मूळ इंग्रजी पण वाचलं पाहिजे, ज्यांना समजतं त्यांनी ते वाचावं. तर जो आपल्या काळातील बौद्धिक ज्ञानात तज्ज्ञ आहे, जो एका नव्या विचारांचा प्रणेता आहे, म्हणजे बुद्धाबद्दल बोलतात, हा परिव्राजक बुद्धाबद्दल बोलतात. जो अत्युच्च नैतिक भावनेने प्रेरित झालेला आहे, आपल्या काळातील बौद्धिक ज्ञानात तज्ज्ञ आहे, जो एक नव्या विचारांचा प्रणेता आहे, याच जगात, याच जीवनात आत्मविकास व आत्मसंयमन यांच्या
योगाने झालेल्या आंतरिक हृदय परिवर्तनाने मुक्ती मिळू शकते. हे आपले तत्व विरोधी प्रवृत्तीची जाणीव असूनही बुद्धी पुरस्सर म्हणजे मुद्दाम पुढे मांडण्याचे ज्याच्यात धैर्य आहे, म्हणजे या चांगल्या गोष्टीला जग विरोध करतं तरी सुद्धा ते ते तत्व मांडण्याचं धैर्य करतात. अशा बुद्धांच्या रूपाने एक समाज सुधारक लाभला आहे असे त्यांना, त्या परिव्राजकांना वाटले. असं बाबासाहेबांनी आपल्या शब्दात परिव्राजकांचं मन व्यक्त केलेलं आहे. बुद्धांविषयी त्यांचा आदर, म्हणजे परिव्राजकांचा आदर, जे आधी द्वेष करत होते त्यांचा आदर इतका अमर्याद झाला की त्याला ते लगेच शरण गेले आणि आपले शिष्य म्हणून आमचा स्वीकार करावा अशी त्यांना विनंती केली. ए ही भिक्खवे, म्हणजे भिक्खूंनो या, म्हणजे दीक्षा देताना बुद्ध असं म्हणायचे, असं असा ग्रंथामध्ये उल्लेख आहे. ए ही म्हणजे या, भिक्खवे या, भिक्षूंनो या, असं म्हणून बुद्धांनी त्यांना आपल्या धम्मामध्ये प्रविष्ट करून घेतले आणि मग ते पंचवर्गीय भिक्षू म्हणून पुढे ओळखले जाऊ लागले. तोपर्यंत ते परिव्राजक होते. असं म्हणून त्यांनी या प्रकरणाचा शेवट केलेला आहे. आणि आपण देखील आजच्या आपल्या या सत्राचा माझ्यापुरता मी शेवट करतो आणि तुमच्यासाठी पुढचा वेळ मी देतो. रिपीट. हा सर, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जो ग्रंथ आहे बाबासाहेबांचा, याच्या अगोदर वाचलेला आहे म्हणजे वाचलं म्हणजे असं वाचलेलंच आहे, पण त्याचं खरं मर्म जे आता समजायला लागलेलं आहे. लक्षात आलं. हा बरोबर. ना. आणि ते जसं आपण आणखीन वाचत जातो तसतसे आणखीन मुद्दे आपल्याला लक्षात येत जातात. आणि आपली प्रॅक्टिस, स्वतःची प्रॅक्टिस जसजशी सखोल जाते तसतसं त्याचा आणखीन अर्थ लागतात. अन्वय अर्थ, ज्याला मतित अर्थ, गर्भित अर्थ, ते खूप अर्थ त्यातले लक्षात येतात. इंटरेस्टिंग आहे ते खूप. नाही, सेशन मुळे ते दृष्टी आलेली असं आहे. बरोबर. हा हा, बरोबर. असं झालं. म्हणजे याच्या अगोदर एक भाषांतरित पुस्तक आहे, याच्या पलीकडे म्हणजे एवढं त्याला हे नव्हतं म्हणजे. हो, हा, हा, ते बरोबर आहे. इंग्रजी पुस्तकाचं मराठी म्हणा, हिंदी म्हणा, भाषांतर आहे, ते वाचलेलं आहे. पण आज त्या पुस्तकाचं मर्म, अंतरंग काय आहे त्या पुस्तकाचं, ते आज लक्षात आलं. छान छान. असंच आहे. म्हणजे माझं स्वतःच पण तसंच झालं होतं. अनेकदा आधी वाचलं पण ते कळालं नाही. ते आत्ता ते थोडं 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 खोलामध्ये कळायला लागलेलं आहे. आता मला तर 45 वर्षापूर्वी ते पुस्तक घेतलं होतं. 45-50 वर्ष झाले असतील. घरात पडून होतं काही वर्ष. पाहिलं असेल पण ते कळालंच नाही तर काय वाचणार पुढं. आणि अनेक विद्वान लोक सुद्धा ही भावना व्यक्त करतात बरं का. ते समजतच नाही म्हणे पुस्तक. चांगले सुशिक्षित डॉक्टरेट केलेले लोक सुद्धा म्हणतात ते पुस्तक वाचणं सोपं नाही म्हणतात. तर ते माझं तर मत असं आहे, जो स्वतःला वाचतो तो ते ग्रंथ वाचू शकतो. स्वतःला समजून घेतल्याशिवाय आपण बुद्धालाही समजून घेऊ शकत नाही आणि बाबासाहेबांनाही समजून घेऊ शकत नाही. आधी आपलं भान पाहिजे आपल्याला. म्हणून सतीचा अभ्यास महत्वाचा आहे, जागृतीचा अभ्यास. पुढे आता हा एक निष्कर्ष निघाला आजच्या आपल्या याच्यात. सर, हा बोला सर. बनतेजी बोला. आज या सेशन मध्ये मी एक वेगळा अनुभव घेतला सर. तुम्ही ओपन केलं तरी चालेल तुमचा व्हिडिओ, ओके ओके. शक्य असेल तर. हा नाही बोला. तुम्ही अं, आज मी दिसत. मला स्वतःला म्हणजे एक प्रकारे आज बघा एक जसं जसं तो आपलं सेशन पुढे जात होतं नाही मी काय मला म्हटलो, मी नाही बनतेजी मी काय म्हटलो, तुमचा व्हिडिओ म्हणजे तुम्ही दिसा, म्हणजे याच्यावर या तुम्ही स्क्रीन का नाही जमणार नाही. हा बस बस. हा हा बोला तर बोला. तर मला आज असं वाटलं हा हा की माझं स्वतःचं ऑपरेशन चाललेलं आहे आणि मी ते माझ्या डोळ्याने बघतो आहे. हा हा म्हणजे माझं स्वतःचं ऑपरेशन आणि मी माझ्या डोळ्याने बघतोय की माझ्यामध्ये काय चाललेले, ज्या भावना, ज्या मागच्या वेळ म्हणजे काही आयुष्यामध्ये ज्या गेलेल्या काही गोष्टी आहेत त्याचं आज विश्लेषण झालं हा. की त्या कशा घडल्या असतील, का घडल्या असतील, याच आम्ही म्हणजे आज बघितलं ते आणि एक अनुभूती केली की बरोबर. असं त्यावेळेस नक्की घडलं असेल अशी अनुभूती केली.
आम्ही का केलं, तो निर्णय का घेतला, कशा प्रकारे घेतला, याचं एक थोडस असं वाटलं. हा हा. म्हणजे ही भावना खूप तुमचं चालू होतं ना, परंतु मध्ये डिस्टर्ब करायचं नव्हतं. त्यावेळेस बोलायचं अशी इच्छा झाली, परंतु खूप नंतर आवरून धरलं, स्वतःलाच आवरलं आणि मग शेवटी बोलतोय. आणि ह्याचा अर्थ तुम्हाला आणखीन लागेल पुढे. ओके ओके सर. हा खूप खूप धन्यवाद सर. हा. हे आम्हाला फक्त स्वतःला ओळखणं जर समजलं, हा. स्वतःला जर ओळखू शकलो, तर आम्ही खूप काही पुढे, म्हणजे ही प्रॅक्टिस माझी योग्य रीतीने चाललेली आहे असं वाटतंय. माझी बरोबर आहे. स्वतःच माझं विश्लेषण मला स्वतःला पटतंय. दुसऱ्याचं करणं खूप सोपं असतं, हा. परंतु आपलं स्वतःचं विश्लेषण करणं खूप अवघड असतं. डोळे बाहेरचं पाहतात पण डोळे स्वतःला नाही पाहत. हो. हा. आपला चेहरा आपल्याला दिसत नाही. नाही दिसत, बरोबर आहे. तुमचा चेहरा जास्त इतरांना दिसतो पण माझा चेहरा इतरांना दिसतो, पण माझा चेहरा मला इथं दिसतोय पण असा नाही दिसत. आहे ना. खरी गोष्ट आहे. आपला खरी चेहरा गोष्ट आहे. आपल्याला नाही दिसत आणि बाकी सगळ्यांचे चेहरे दिसतील आपल्याला. तर तसंच आहे, आपल्याला आपला अंतरंग लवकर कळत नाही. आपण दुसऱ्याची स्तुती पण लवकर करतो, दुसऱ्याची निंदा पण लवकर करतो, परंतु स्वतःतलं आपल्याला लवकर लक्षात येत नाही. तर सती ते काम करते. आणि अशी एक भावना तर निर्माण झाली माझ्यामध्ये. मी जर समजा घरगुती याच्यात असतो तर एखादं सेशन टाळलं असतं, मला तो भाग वगळला गेला असता, माझ्या जीवनातून निघून गेला असता. मी जे आज व्रतस्थ झालो, मी आज या जीवनामध्ये आलो, त्यामुळे हे सगळं ऐकायला मिळतंय, कारण मला फ्री टायमिंग मिळतोय. मी तो वेळ काढलेला आहे. जो वेळ माझ्यासाठी आवश्यक होता तो वेळ मला काढता आला आणि मला ऐकता येते. मी त्या भावना ऐकतोय. म्हणजे ज्या तुम्ही बोलताय आता, तुमचं सुरुवातीचं जे झालं सर, तुम्ही स्वतःच्यावर अगोदर घेतलं आणि मग त्याचं विश्लेषण केलं की काय काय होतंय, कसं होतंय. असं आपणही आपल्या जीवनात उतरण्याचा प्रयत्न करायचा आहे. हम्म. बरोबर आहे सर. बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर. असाच धम्माचा अभ्यास चालू ठेवायचा आहे. ओके ओके सर, एकदम रस्ता एकदम वेगळा दाखवला. म्हणजे आज तुम्ही मार्ग दाखवला, एकदम व्यवस्थित असा मार्ग दाखवला. हो. धन्यवाद. अशोक बोला. काय नाही सर, बोलायला म्हणजे आता शब्द कमी पडतात. म्हणजे असं व्यवस्थित ट्रॅकवर आलोय. आता पुढील आयुष्यामध्ये असं वाटतंय की संस्कारामुळे जे दुःख होतं ते म्हणजे चुकीचे संस्कार होणार नाहीत. अशा ट्रॅकवर म्हणजे व्यवस्थित आपण आहे. मार्ग सापडला. दुःखमुक्तीचा मार्ग म्हणजे दुःखमुक्तीकडे घेऊन चाललाय, अनुभवायला लागलंय. गुड. आणि जुने चुकीचे संस्कार असतील तर तेही सोडता यायला पाहिजे. सोडून द्या, ते झालं, ते केलं आता. ते धरून होय. नाही बसायचं. आपल्याकडून चुका झाल्या आणि मग आपलाच झालं झालं, ते आपण मुद्दाम नाही केलं. अविद्या होती, अज्ञान होतं, भानावर हा, नव्हतो. म्हणून आपल्याकडून ज्या काही चुका झाल्या तर आपण स्वतःला पण एक प्रकारे क्षमा केली पाहिजे. क्षमा केली पाहिजे म्हणजे त्या चुकांचं आपण समर्थन नाही करत. त्या चुका समर्थन नाही. बरोबर होता असं नाही म्हणत आपण. परंतु आता भानावर आल्यामुळे त्या चुका आपण आता परत करणार नाही असा संकल्प आपापच तयार होतो मनामध्ये. आपण संकल्प आपापच. राहायचं. आपण आपले जे वर्ग चालू झाले ते सतिवर्ष असते आपली पंचवर्गीय म्हणजे आपलं धम्मचक्र परिवर्तन. प्रवर्तन तर सूत्र, त्या हा. दिवसापासून जे रोजचे रोज आपण जे ऐकतो वर्गच आपलं चालू व्हायचं ते म्हणजे असे वाईट कर्म म्हणजे कुशल कर्म करत आणि वाईट कर्म ऑटोमॅटिकच गळून चालले तर आणि पुढे होणारे वाईट परिणाम ते आजच्या कुशल कर्मावर होणार नाहीत. म्हणजे वर्तन मध्ये भविष्याची चिंता नाही आणि भूतकाळामध्ये बी काही चुका घडल्यात त्याची बी चिंता नाही, पण वर्तमान मध्ये कनेक्ट राहून जीवन व्यवस्थित चाललंय आता. व्हेरी गुड. छान छान. हो. व्हेरी गुड. कोणाच्या कंठाची काय आलंय का सांगा. सर मी हा. बोलू का? हा, बोला ना, बोला. अरे बापरे. बोलण्यासाठीच आपण दिलेला हा आलो वेळ. होतो बाहेर थोडं परत. हा, बोला बोला बोला. एक चेहरा एक गोष्ट दाखवायचा आहे. चेहरा दाखवायचा असेल तर दाखवू शकता तुम्ही.
हा रस्त्यावर आहे सर, बाहेर आहे उभा. असू द्या रस्त्यावर तुमचं आम्ही आम्ही ट्रॅफिक रस्ता नाही ब्लॉक आहे. पाहणार, आम्ही तुमचा चेहरा पाहणार. नाही नाही, मी म्हणत होतो, एक गोष्ट आहे. ते गाढवाला ना रोज पायाला त्याच्या बांधायची सवय असते. त्याला त्याच्या दोन्ही पायाला दोरी बांधील, खुर्चीला बांधली तरी त्याला वाटते मला बांधलेलं आहे. हा. मग कधी कधी त्याला बांधलं नाही, नुसती त्याची दोरी बांधायची ऍक्टिंग केली तरी त्याला वाटते बांधलेलं आहे, ते रात्रभर तिथेच सांगते. तसं तुमचं प्रवचन चालू असताना मला स्वतःबद्दल वाटलं की काही गोष्टी बंधनं नसताना बंधनं वाटत आहेत. हा. आपण बांधल्या गेलोय. मग ते अंगावरचं ओझं जे मानसिक आहे ते गृहीत सगळं, धरलंय मानसिक मनाने, आहे सगळं, सगळं मानसिक आहे. हा, अंगावरचं ओझं जे पाठीवर आहे ते लोखंडाचं आहे, खूप जड आहे. पण आजच्या आपल्या चर्चेतून, आपल्या सांगण्यावरून कळालं की ते तर कापसा एवढं पण हलकं नाही. त्याच्यात काय होऊन काय होतं कुठल्याही संकटात, काय काय आर्थिक भौतिक वस्तूंच्या देवाणघेवाणीत नुकसान तोटा आहे. आतमधल्या गोष्टी कोणीच काही कुणाचं चोरून नेऊ शकत नाही. बरोबर आहे. मग तर हे भान आजचं, म्हणजे आता रोज तुम्ही सांगता तर काही नाही काय जाणवतं, पण आज हे प्रकर्षाने जाणवलं मला की आपल्या पायाला दोरी बांधल्याची भावना आहे, फक्त ती दोरी नाहीये मला. थँक्यू सर. अनिल बोला, नंतर धानके सर बोलतील. हा सर, धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय. हा हा हा. खूप चांगल्या प्रकारचा आजचा, मला वाटतं हा 9वा भाग आहे आजचा. आज आणि 9 खूप 9च्या 9 हा एक असा विषय झालेला आहे. म्हणजे फक्त धम्मचक्र धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा 9वा भाग आहे हा. पण हा असं धम्मचिंतनाचा ते ते दिवस मोजायचे आपण सोडून पण दिले ते. म्हणजे हा आषाढ पौर्णिमेपासून सुरुवात केले, तो आज कितवा दिवस आहे ते आता माझ्या लक्षात नाही. कारण पूर्वी हा आपण ते दिवस टाकायचो, आता हे धम्मचक्र प्रवर्तनाचा 9वा भाग आहे. बोला बोला बोला. पण हे एकापेक्षा एक असं ते जसं काही ते पायऱ्याच आहेत, अशा वरती वरती चालू, उच्च अवस्थेकडे चालू, असं ते वाटायला लागलं. आताचा माझा अनुभव असा मला बोलतोय. कमळ कमळ. हा, ते दुःख जगाचे पाहून येतो, म्हणजे दुःख जगाच्या मध्ये त्याच्यात आपलं स्वतःच पण आहे. हा. दुःख जगाचे पाहून येतो, कंठ हा दाटून, भाग्यवंत ह्या जीवनी ठरलो उच्च शिखर गाठून. तर तिची असं वाटतं की उच्च अवस्थेकडे जायचा हाच तो मार्ग आहे, आणि ते अनुभवात येत आहे असं व्हेरी ते. गुड, व्हेरी गुड. कवी अनिल गायकवाड, व्हेरी गुड. कवी आहेत. हा हा हा. हा, प्रबुद्धाच्या आदर्शाचा ध्यास लागल्यावरी, निर्वाणाची मला मिळाली चाहूल आता खरी, असं ते मी लिहिलं होतं. अच्छा. अं, अं, ते बरंच आहे, आता ते बोलण्यात नाही, पण असा आजचा जो अनुभव आहे ते असा मुक्तीचा अनुभव जाणवला, असा की उच्च अवस्थेकडे आपलं मन जात आहे, आणि हे ऐकण्याने दिवसभर हा परिणाम राहतो, टिकून राहतो. प्रॅक्टिस होते की नाही होत, पण सातत्याने चिंतन चाललेलं आहे दिवसभर झोपेपर्यंत, सकाळी उठल्यापासून. म्हणजे जसं जसं हे चाललेलं आहे, तर एक वेगळंच आता वाटू लागलेलं आहे. गेल्या म्हणजे 5 वर्षानंतरचा आताचा जो पाहिलं, तर फारच काहीतरी वेगळं. आणि आता तो जो त्याच्यात जी रुची आहे, इंटरेस्ट आहे, तो वाढलेला आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद सर. पूर्वी आपण याला कनेक्टिव्हिटी म्हणायचो, स्वतःशी कनेक्टिव्हिटी. आपण पूर्वी असं आपण सेशन मध्ये आल्या आल्या पहिला प्रश्न विचारला, सगळेजण कनेक्टेड आहेत का, असं आपण म्हणायचो. तर हे कनेक्ट आता ही कनेक्टिव्हिटी आहे. हा, स्वतःशी बरोबर. कनेक्ट, आपोआप आपण स्वतःशी कनेक्ट होतो, हे महत्वाचं आहे. व्हेरी गुड, छान छान अनिल. हा धन्यवाद. हा आणि सर हे आजच नाही सर, हा हा. मी काय म्हणतोय सर, आजचं शिक्षण खूपच चांगलं झालं, खूपच छान वाटलं. म्हणजे आजच नाही, आज म्हणजे रोज आजचं रोज म्हणताय तुम्ही. म्हणण्याचं उद्दिष्ट आहे. म्हणजे आजचं आपलं जे आताचं शिक्षण संपलंय ते खूप छान झालंय. म्हणजे ह्याचा अर्थ इथून मागचे काही कारण नाही झाले, कारण 2014 पासून येतोय, खूप छान आहे ते. कारण त्याचा परिणाम रोजच होत चालतोय, आणि रोज काहीतरी नवीन भेटतोय. त्यामुळे म्हणण्याचा उद्देश असा असतो, आजचं खूप छान झालं. ह्याच्या आधीचे पण खूप छान असतात होते. होय. धन्यवाद अनिल सर. नाही, धन्यवाद देऊ नका सर, कधी मला धन्यवाद देऊ नका. तुम्हाला जेवढे द्यावं तेवढे धन्यवाद कमी आहेत ते आम्हाला.
आपण सगळेजण एकमेकांना धन्यवाद देऊ. सगळेजण, सगळ्यांना इंटरेस्ट आहे या सगळे या मार्गाचे, आपण मार्ग काय म्हणतात वाटसरू आहोत आपण, एकाच दिशेने चाललेलो आहोत, त्यामुळे सगळेजण एकमेकांना मदत करतायत. कल्याण मित्र. कल्याण मित्र आहोत आपण एकमेकांचे आपण. गुड, छान. दानके सर. दानके सर, तुमचा माईक ओपन करा. आणि शेवटी विशाल बोलतील. हा, दानके सर, तुमचा माईक तर त्या रेड याच्यावर टच करा, त्या मोबाईलच्या. हा, आता झालं, सुरू झालं, बोला. काय झालं? माईक माईक चालू नाही झाला. कालच्या सारखाच प्रॉब्लेम आहे. काहीतरी प्रॉब्लेम आहे. ओके, तोपर्यंत हा बोला बरं. नाही नाही, तोपर्यंत विशाल बोला तुम्ही. बोलण्यासारखी परिस्थिती आहे का विशाल? कुठे आहात तुम्ही? हो सर. हा, बोला. हा सर. हा, आणि तोपर्यंत दानके सर तुम्ही ट्राय करा. हा, हा. हा सर, आजचं जे विश्लेषण झालं आपलं ना, परत बाबासाहेबांनी जे विश्लेषण दिलेलं आहे ते खूप उपयुक्त आहे आपल्यासाठी. बरोबर. सतीच्या मार्गावर आणि जागृतीचं विश्लेषण बाबासाहेबच करू शकतात. हे तसं जागृत काय आहे बरोबर. खरंच. आणि आपण आपले आता 9वा भाग हा भाग पाहिले, एक एक भाग वरती 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 अजून वरती आपल्याला सतीकडे नेत चाललाय. गुड, छान. जय भीम सर, सर्वांना जय भीम. जय भीम, जय भीम. दानके सर, जमते का बघा? ओके, तुम्हाला उद्या जास्त वेळ देऊ. एकदा आपण हे झालं ना, उद्या उद्या तुम्ही परत बोला.